सातारा जिल्ह्याचे दोन खासदार आज दिल्लीमध्ये एकत्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यापूर्वी लोकसभेची पोटनिवडणूक सातारामध्ये झाली आणि यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार श्रीनिवास पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांचा मोठा पराभव झाला. यानंतर या दोन नेत्यामध्ये अबोला पाहायला मिळाला. मात्र आज दिल्ली येथे अधिवेशनाच्या दरम्यान दोन नेते एकत्र भेटले आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एकमेकाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. यामुळे लोकशाहीमध्ये खरं तर एक चांगलं उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एकमेकांना भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासंदर्भात एकमत केलं असल्याचं यावेळी सांगितले. विशेष म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर त्यांचे थेट 13वा वंशज खासदार उदयनराजे भोसले यांचे केलेले दिल्लीमध्ये कौतुक ही सर्वत्र आज देशभर चर्चेला गेलेला विषय आहे.